गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी राजरत्न आणि तुम्ही बघत आहात राजरत्न बुक जर्नी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द दा विंची कोड या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू. तर आजचा हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात येते की एक जॅक सॅनिया नावाचा माणूस ग्रंथालयामध्ये असतो आणि त्या ग्रंथालयामध्ये मोनालिसाची पेंटिंग पण असते आणि त्याच्यासोबत एक दरोडेखोर पण असते आणि तो चोर आणि जॅक सॅनियाला म्हणतो की मला ती पेंटिंग पाहिजे. ते दोघं खरं तर मिडल राहतात सोबत. तर जॅक सॅनिया त्याला ती पेंटिंग काढून देते आणि जशी ती पेंटिंग काढते सबंध दरवाजे बंद होऊन जातात. तर त्याच्यामुळे चोराच्या हाती ती पेंटिंग तर लागते पण जॅक सॅनिया अंदरच राहतं. तर त्याच्यावर तो चोर म्हणतो की आता ही पेंटिंग माझी झाली, या पेंटिंगला विकून हे सारे पैसे मीच घेणार. तर त्याच्यावर जॅक सॅनी म्हणतो, तू मला धोका दिला. तर तो म्हणतो, नाही, मी तुला धोका नाही दिला, तू मला धोका दिला. तर याच्यावर त्यांची हातापाई होते आणि त्याच्यावर चोर त्याच्या पोटात जॅक सॅनियाच्या पोटात गोळी मारते. त्यामुळे जॅक सॅनिया जमिनीवर पडते आणि जॅक सॅनिया जमिनीवर पडते आणि तो जमिनीवर पडते तर सबंध रक्त जमिनीवर सांडते आणि ते त्याच्या रक्ताने काहीतरी कोड लिहितो आणि त्याच्या पोटावर 5 रेषा काढतो आणि ते करून तो मरून जातो. हे झालं, हे पुस्तकातनी असं पहिलं पेज होतं. आणि नंतर काय होते, तर नंतर लँगडन नावाचा जो मेन कॅरेक्टर आहे याच्यातला, तो त्याच्या हॉटेलमध्ये राहतो आणि त्याला रात्री 12 वाजताच्या तेवढ्यातनी त्याला फोन येतो आणि त्याला फोन येतो. तर त्याच्यावरला माणूस म्हणतो, मी हॉटेलचा सहकारी आहे, मी जर तुम्हाला झोपेतून उठवले असेल तर मला माफ करा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. तर त्याच्यावर लँगडन म्हणाला की मला भेटायला एवढ्या रात्री कोण येऊ शकते. तर लँगडन म्हणाला की त्याला म्हणा उदया. तर तो सहकारी म्हणाला, तुम्ही ज्याला उदया म्हणता तो एक मोठा माणूस आहे. त्यावर तो म्हणाला, तेव्हा त्या मोठ्या माणसांनी त्याच्याजवळून फोन घेतला आणि तो म्हणाला की मला तुम्हाला अर्जंट भेटायचं आहे. त्यावर जॅक सॅनियाने त्याला होकार दिला आणि त्याच्या काही मिनिटांनी त्याच्या दरवाजावर नॉकची आवाज आली. तर त्याने दरवाजा अर्धाच उघडला, कारण तो त्याच्या नाईट कॉस्ट्युमवर होता. तर त्याच्यावर तो म्हणाला, मी आत येऊ शकतो का, तो माणूस म्हणाला. तर त्याच्यावर लँगडन म्हणाला, तुम्हाला काम काय? तर तो माणूस म्हणाला, मी एका मर्डर बद्दल बोलायला आलो. तर लँगडन म्हणाला, माझं मर्डर सोबत काहीच संबंध नाही, मी तर चिन्ह शास्त्रज्ञ आहे. तर त्याच्यावर म्हणाला, हो, मला माहिती आहे तुम्ही चिन्ह शास्त्रज्ञ आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. कारण की जेव्हा तो माणूस मेला त्याने काहीतरी कोड लिहिलाय, तर तुम्हाला ते कोड सोडवायचं आहे. त्याच्यावर लँगडन म्हणाला, बरं, तुम्ही आत येऊ शकता. आणि त्याच्यावर त्या माणसांनी सांगितलं की निक आणि जॅक सॅनियाला भेटणार होतं, पण जॅक सॅनिया काही आलाच नाही. आणि मग थोड्या वेळाने मला माहित झालं की त्याचा मृत्यू ग्रँथ लायब्ररी मध्ये झाला. तर त्याच्यावर लँगडनला आश्चर्य वाटतो आणि लँगडन म्हणतो, बरं, मी तुमचा केस घेऊ शकतो. आणि तो चिन्ह शास्त्रज्ञात माहिर होता, म्हणून त्या माणसांनी त्याला हा केस दिला. तर त्याच्यावर लँगडन म्हणाला, बरं. आणि मग दुसऱ्या दिवशी लँगडन आणि त्याचा सहकारी ग्रँथ लायब्ररीमध्ये पाहायला गेला. तर ते त्या झाडी खालून गेले आणि ग्रँथ लायब्ररीमध्ये त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हा त्याला असं वाटत होतं की कोणीतरी माझा पिछा करत आहे. तर त्यांना फास्टला वाटलं की आपली कोणतरी अज्ञात शक्ती पिछा करत आहे. त्यावर लँगडन म्हणाला, बरं. आणि ते थोडे पुढे गेले आणि त्यांना ती बॉडी दिसली. तर त्यावर लँगडननी त्या बॉडीला पाहिलं. तर त्या बॉडीचे कपडे काढलेले होते, म्हणजे जॅक सॅनियाचे कपडे काढलेले होते आणि त्याच्या पोटावर 5 रेषा होत्या. 5 रेषा जशा ते पॅटकोन सारख्या दिसत होत्या आणि त्याची नाभी
तो खूप भयंकर दिसत होता. त्यामुळे लँगडनला जरा धक्काच बसला आणि तो खाली येऊन पडला. आणि मग काही वेळानंतर फाश म्हणाला की आता आपण हे कसं सोडवणार, आपल्याला तर याच्यातलं थोडंफारच माहित आहे. तर लँगडन म्हणाला याचा अर्थ कोण्या देव आणि धार्मिक वस्तूला होणार. तर त्यावर फाश म्हणाला हो मला पण तसंच वाटते, कारण पॅटकोन आकार जास्तीत करून देवाचाच असतो. तर त्यावर लँगडन म्हणाला हो. आणि मग त्यांनी जराशी त्या जॅक सॅनियाच्या बाजूची जराशी तलाशी घेतली. तर त्यांना एक पेन दिसला. ते पेन फक्त काळ्या अंधेरात जांभळ्या कलर मध्ये दिसतो. तर त्यावर फाश म्हणाला की हा पेन रात्री जांभळ्या कलरात दिसतो. तर लँगडन म्हणाला हो, हा कलर जास्ती करून पोलीस सहकारीच वापरतात. तर मग ते पेन क्युरेटरच्या टेबल खाली सापडला. त्या पेनवर जेव्हा त्यांनी पाहिलं त्याच्यावर एक नाव पण होतं. आणि त्या नावाचा अर्थ होता की हा पेन जे आहे ते अंधारात दिसते, तर अंधारात दिसणारा पेन. तर त्यावर त्यांनी ग्रँड लायब्ररीचे सर्व लाईट बंद केले आणि पाहत होते की ते नाव कुठे दिसते त्यांना. तर जांभळ्या रोशनीमध्ये त्यांना एक नाव दिसलं. ते नाव होतं ते कोड होतं एक. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या आखरीमध्ये दाखवून देणार की ते कोड काय होता. तर आपल्या स्टोरीकडे आपण वळूया. तर मग त्यांना ते पेन दिसला. तर त्यांनी त्या पेनच्या हिशोबाने ते कोड पाहिला. तर त्यांना ते कोड काही सध्या तर काही कळला नाही. आणि मग ते त्या लायब्ररीच्या क्युरेटरला भेटले. त्या क्युरेटरच्या टायवर थोडे काही अनमोल दगड होते. आणि जेव्हा लँगडननी जरा बाजूला पाहिलं तेव्हा तिथे काही कॅमेरे लावले होते. तर त्यावर लँगडन क्युरेटरला म्हणाला की हे जे कॅमेरे आहे त्याच्यातले अर्धे कॅमेरे तर बंदच असतील. त्यावर क्युरेटरनी मान हलवली, होकारार्थी मान हलवली. त्यावर लँगडनला काहीच आश्चर्य वाटलं नाही त्या गोष्टीचा, कारण की असे कॅमेरे आपल्याला दिसतील आणि कोणी चोरी करेल याच्यावर त्याला आधीच शक होता की हे कॅमेरे बंदच असतील. तर त्याचा शक खरं पण निघाला. आणि हे झाला आपला द दा विंची कोड बुकचा पार्ट 1. आणि या बुकचे मी 4-5 पार्ट काढू शकतो. तर तुम्हाला जर आणखीन असेच काही पार्ट ऐकायचे असतील तर नक्की राजरत्न बुक जर्नी युट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि हा ते कोड आहे.